Good morning, students. In previous lecture, we discussed parts of speech in which we discussed prepositions, conjunctions, interjections. Now today, we are going to discuss articles. Actually, according to traditional grammar, articles are not considered as a part of speech, but articles are very important part of the language, and so we are going to consider articles as a part of speech. Now all of you know that there are three articles: a, an, the. So we are going to discuss in detail what are the uses of article a, an, the. The use of indefinite article a. Article a is used before a singular common noun beginning with a consonant sound. Now students, all of you know the singular word, singular, single, singular, single, only one. Common noun. Now we have studied nouns. नाउन विच इज कॉमन, सामान्य नाम म्हणतो आपण, जे कुठलंही विशेष नाही आहे, पर्टिक्युलर गोष्ट नाही आहे, कॉमन नाउन बिगिनिंग विथ अ कॉन्सोनंट साऊंड. जसं मराठीमध्ये स्वर आणि व्यंजनं असतात, तसंच इंग्रजीमध्ये आपल्याकडे वॉवेल्स आणि कॉन्सोनंट्स आहेत. देर आर 5 वॉवेल्स, ए, ई, आय, ओ, यू, आणि हे 5 सोडून बाकी सगळे जे अल्फाबेट्स आहेत दोज आर कॉन्सोनंट साऊंड्स. सो article a is used before a singular common noun and which begins with consonant sound. Here we have given some examples. See, a man. Man is a singular thing. It is a common noun and which begins with consonant m, man. म्हणून त्याला आपण ए लावणार. Book, singular common noun beginning with consonant sound. Pen, double amputee, useful thing. आता इथे maybe you will say useful. U is vowel sound. म्हणजे तुम्ही म्हणाल की ए, ई, आय, ओ, यू मध्ये हा यू येतो, तरी पण आपण ए का लावतोय. वी आर गोइंग टू फोकस ऑन द साऊंड. उच्चारावरती आपण लक्ष देणार आहोत. उच्चार जर वॉवेल होत असेल तर ॲन लावतो आपण, आणि जर उच्चार कॉन्सोनंट होत असेल तर आर्टिकल ए लावतो. आता इथे यूजफुल, जरी बिगिनिंगला यू असला, वॉवेल असला, तरी उच्चार मात्र य होतोय. य, वाय, यू, य, यला आपण वाय वापरतो. म्हणजेच काय, इथं उच्चार कॉन्सोनंट होतोय म्हणून आपण त्याला ए लावतोय. युनियन, य, युनिव्हर्सिटी, य, सिंग्युलर कॉमन नाउन, युरोपियन. आता इथे पण ए, ई, आय, ओ, यू म्हणतोय आपण, ई आला इथे युरोपियनमधला, पण त्याचा ए आणि ई आणि यूमुळे उच्चार झाला यू, युरोपियन, म्हणून आपण तिथे अ लावणार. डझन, 3 times a day. आता तुम्ही म्हणाल की डझनला आपण का लावतोय. आता डझन आपल्याला जरी माहिती की दॅट कॉन्सेप्ट, डझन मीन्स 12, अ ग्रुप ऑफ 12, वॉट एवर, बनानाज और एनी अदर फ्रूट. ओके, बट 1 dozen, 2 dozens, 3 dozens. सो हियर डझन कम्स ॲज अ सिंग्युलर. एक म्हणून आपण आता एक डझन, एक म्हणून सिंग्युलर, म्हणून ए, आर्टिकल अ. Okay, so now let us discuss when do we use article an. An is used before a singular common noun beginning with vowel sound. आपण आर्टिकल ए साठी म्हटलो की सिंग्युलर कॉमन नाउन बिगिनिंग विथ कॉन्सोनंट. आता इथे ॲन केव्हा वापरायचे, अगेन सिंग्युलर कॉमन नाउनच आहे, पण इट इज
बिगिनिंग विथ वॉवेल साऊंड, त्याचा उच्चार वॉवेल न होतोय. कॉमन सिंग्युलर नाऊन विथ वॉवेल साऊंड. फॉर एक्झाम्पल एन आर, HOUR. आता इथं परत तुम्ही म्हणाल की एच आहे, एच आहे म्हणजेच काय, कॉन्झोनंट आहे, पण उच्चार बघा आपण हवर नाही म्हणत. व्हॉट डू वी से? वी से आर, आवर, आर. सो अ इज vowel sound, and so here we will use article an. Egg, vowel sound singular. eggs म्हटलं की तिथे an नाही येणार, egg singular आहे म्हणून an. apple, an apple. honorable, again h असेल तरी उच्चार मात्र honorable, o honorable होतोय. MP, आता इथे मात्र MPMA. तुम्ही म्हणाले की तिथे M दिसतोय, कॉन्झोनंट दिसतोय, मग ए का नाही? सी, अगेन आय एम टेलिंग यू, यू शुड फोकस ऑन द साऊंड ऑफ द वर्ड. बिगिनिंग साऊंड एम, एम. सो आधी काय येतोय? ए येतोय, एम. त्या एमुळे तिथे आपण ॲन लावणार आहे. NMA, NMP, NHB. एचला पण तसं होतं, जेव्हा सिंग्युलर एच येतो जरी तो कॉन्झोनंट असेल तरी उच्चार मात्र एच होतोय म्हणून त्याला आपण ॲन लावणार. सो नाव थर्ड इम्पॉर्टंट आर्टिकल, दॅट इज द. When do we use article the? See, for referring some particular person or thing. Particular, a आणि an साठी आपण केव्हा वापरतो तर ते कॉमनसाठी, पण इथे मात्र पर्टिक्युलरसाठी, विशिष्ट गोष्ट. बिफोर सिंग्युलर काउंटेबल नाउन्स, प्लुरल काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन्स. काय म्हटलं आहे? द कुठे कुठे वापरतो आपण? तर एकतर सिंग्युलर काउंटेबल नाऊनला जे मोजता येतं असं सिंग्युलर, त्याचबरोबर जे अनेकवचनी आहे आणि काउंट करता येतं किंवा काउंट नाही करता येत, अशा सगळ्या ठिकाणी आपण द वापरू शकतो. पण आपला रूल काय आहे? इट शुड बी पर्टिक्युलर. दॅट नाऊन शुड बी पर्टिक्युलर नाऊन. फॉर ऑलरेडी रेफर्ड पर्सन और थिंग बिफोर नेम्स ऑफ वन अँड ओनली युनिक थिंग्स. See the first part. For already referred person or thing. Already referred. For example, there is a paragraph. Let me tell you 2-3 sentences of the paragraph. I went in a jungle, forest. The forest was very thick, dark and deep. पुन्हा मी सांगते 2 वाक्य ती. आय वेंट इन अ फॉरेस्ट. अ फॉरेस्ट, अ फॉरेस्ट का म्हटलं तिथे आपण? कारण सिंग्युलर कॉमन नाऊन बिगिनिंग विथ कॉन्झोनंट फो. 3 रूल आले. सिंग्युलर आहे फॉरेस्ट, कॉमन नाऊन आहे, विशिष्ट कुठलं एक अरण्य नाही, कुठलं पण एक जंगल, फॉरेस्ट, आणि स्टार्टिंग कशानं होते तर कॉन्झोनंटने, फॉरेस्ट फनी होते म्हणून आपण त्याला अ फॉरेस्ट लावलं. पण ते पहिलं वाक्य आहे की आय वेंट इन अ फॉरेस्ट. बट सेकंड सेंटेन्स, द फॉरेस्ट वॉज व्हेरी थिक, डार्क अँड डीप. आता इथल्या फॉरेस्टला आपण दुसऱ्या सेंटेन्समध्ये मात्र द लावला. व्हाय? बिकॉज इन फर्स्ट सेंटेन्स वी आर टॉकिंग अबाउट अ जनरल फॉरेस्ट, एनी फॉरेस्ट, बट इन सेकंड सेंटेन्स वी आर टॉकिंग अबाउट द पर्टिक्युलर फॉरेस्ट. दुसऱ्या वाक्यामध्ये जो फॉरेस्ट शब्द आला आहे तो कशाबद्दल आहे? तर पहिल्या वाक्यात आपण जे सांगितले की आय वेंट इन अ फॉरेस्ट, त्या फॉरेस्टबद्दल आपण पुढे सांगतोय की दॅट फॉरेस्ट वॉज डीप अँड डार्क. म्हणजेच काय, दुसऱ्या वाक्यामध्ये ते फॉरेस्ट जे नाऊन आहे ते पर्टिक्युलर होतं. अँड सो व्हेन फॉर ऑलरेडी रेफर्ड पर्सन ऑर थिंग वी शुड यूज आर्टिकल द. वाक्यात दुसऱ्यांदा ते नाऊन आलं तर त्याला मात्र आपण द लावणार. बिफोर नेम्स ऑफ द वन अँड ओनली युनिक थिंग्स.
युनिक थिंग्स, ज्या गोष्टी एक आणि एकमेव आहेत, त्यांना आपण ड लावणार. बिफोर द नेम ऑफ रिव्हर, रिव्हर नदी, माउंटन्स डोंगर, आयलँड बेट, ओशियन समुद्र, सागर महासागर. बिफोर अ नाउन रिप्रेझेंटिंग द क्लास, सुपरलेटिव्ह डिग्री. बिफोर द रिलिजन, रिलिजियस बुक्स, द नेम ऑफ इन्स्ट्रुमेंट्स. ह्या सगळ्यांसाठी आपण काय वापरणार आहे, द. व्हाय? बिकॉज ऑल दीज थिंग्स आर युनिक अँड पर्टिक्युलर. नाउ लेट अस सी द एक्झाम्पल्स. द सन ओनली वन. Moon only one. Earth only one. The Pacific Ocean, particular name is given. The Ganga, name of a river. The Yamuna, name of a river. The mountain, Himalaya, name of a mountain. The first, counting, no, first, second, third. The first, the second, the most, superlative degree, huh? More, most is superlative degree. The greatest, superlative degree. The Hindus, name of religion. The poor, particular class. The needy, particular person. The piano, musical instrument. The flute, musical instrument. The prize, particular thing. म्हणजेच काय, जेव्हा विशिष्ट नाम येणार आहे तेव्हा आपण त्याला द आर्टिकल वापरणार आहे. नाउ सम मोर इम्पॉर्टंट थिंग्स अबाउट आर्टिकल्स. रिमेंबर, इन द फॉलोइंग कंडिशन्स आर्टिकल्स आर नॉट यूज्ड. आता आर्टिकल वापरतो आपण, पण कधी कधी ते वापरायचे पण नाही आहेत. काही शब्दांच्या समोर, कुठल्या शब्दांसमोर आर्टिकल नाही वापरायचं पहा. नॉट बिफोर लिक्विड, when there is noun related to liquid. For example, milk. Milk is uncountable noun. आपण म्हणतो का एक मिल्क, दोन मिल्क, uncountable noun. And it is in a liquid form. Okay, sugar, it is again milk, sugar, salt. So for these items we will not use article, any article. Not before abstract noun. Now all of you know the types of noun. In first lecture, second lecture we discussed the nouns. Abstract noun, the noun or the thing which is abstract, जे आपल्या डोळ्यासमोर म्हणजे पाहू शकत नाही आपण, पण आपल्याला माहिती आहे की ते म्हणजे काय. सो ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. अमूर्त, ब्युटी, फिअर, होप, पीस, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत काय. ब्युटी म्हणजे काय माहिती आहे. नंतर फिअर दिसतं का आपल्याला, भीती डोळ्यासमोर दिसते का की हां ही वस्तू म्हणजे भीती, तसं नाही आहे, पण आपल्याला माहिती आहे भीती म्हणजे काय. सो ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. मग ह्या सगळ्या ॲब्स्ट्रॅक्ट नाउनसाठी वी आर नॉट गोइंग टू यूज आर्टिकल. नॉट बिफोर डिसीज, नेम ऑफ एनी डिसीज, नेम ऑफ अ सीझन, डेज, लँग्वेजेस, प्रॉपर नाउन. ज्या लँग्वेजेस आहेत मराठी, हिंदी, इंग्लिश, फॉर दोज लँग्वेजेस ऑल्सो वी विल नॉट यूज एनी आर्टिकल. मेटल्स, मेटल, धातू, गोल्ड, सिल्वर, for all metals we will not use any article. Position or status, for example winter, Monday, fever, Hindi, king, shibi, etc. So all position, king, shibi, position or status. So for all these things we will not use articles. Now here there are some examples in front of you. If possible, try to fill in the blanks with appropriate article. Dash dash Krishna is dash dash tributary of dash dash Godavari. आता तुम्ही हे सगळे नाउन्स आहेत, कृष्णा, ट्रिब्युटरी, गोदावरी, हे सगळं तुम्ही फोकस करा अँड थिंक अबाउट दोज नाउन्स. आणि त्यानुसार मग काय येईल तिथे आपले रूल्स ॲप्लाय करून. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, काउंटेबल, अनकाउंटेबल, कॉन्झोनंट्स, वॉवेल, हे सगळं ॲप्लाय करून तिथे काय येते बघा. He saw dash dash star shooting down towards dash dash earth. Dash dash rich must always help dash dash poor. Being dash dash good teacher, he teaches in dash dash best way. It was dash dash excellent lunch. The meal cost him dash dash 150 rupees.
सो यू थिंक अबाउट दोज नाउन्स आणि त्या नाउन्सच्या आधी येणारा आर्टिकल बघा काय येऊ शकेल. जस्ट थिंक. सो these are the articles. Now students, we are going to discuss one more important topic which is not actually a part of speech, but when we are writing, when we are reading English, that is very important to study the punctuations. Do you know the word punctuations? Yes, punctuations means various marks which have some meanings. Okay, so we are going to do those punctuation marks in this lecture. So students, punctuations as I said are very important. वाक्य मीनिंगफुल होण्यासाठी वाक्यातले मराठीमध्ये काय म्हणतो त्याला आपण विरामचिन्हे वाक्य पूर्ण होण्यासाठी, वाक्य मीनिंगफुल होण्यासाठी वापरली जाणारी सगळी चिन्हे त्याला म्हणायचं पंक्च्युएशन मार्क्स. सो व्हाय डू वी नीड पंक्च्युएशन्स? Punctuation allows the author's writing to be easy to read and understandable for the reader. जो कोणी वाक्य लिहितोय त्याला त्या वाक्यातून काय म्हणायचं आहे हे सांगण्याचं काम विरामचिन्हे करतात. त्यानं प्रश्न विचारला आहे, त्यानं वाक्य सांगितलं आहे, त्याचं म्हणणं सांगितलं आहे, ते कुठल्या प्रकारे सांगितलं आहे, त्यातलं काय कुठला पार्ट महत्त्वाचा आहे हे सांगण्याचं काम सगळं ही विरामचिन्हे करत असतात, पंक्च्युएशन मार्क्स करत असतात. नाउ व्हॉट आर द पंक्च्युएशन मार्क्स? ऑल ऑफ यू नो दॅट पिरियड्स इथं आपण फुल स्टॉप म्हणतो, डॉट फुल स्टॉप, कॉमा कॉमा, कोलन, क्वेश्चन मार्क, कोटेशन मार्क, एक्सक्लेमेशन पॉइंट, पॅरेंथेसिस, apostrophe. All these are the punctuation marks. Now what we will do, we will discuss one by one and I will show you the mark also. What is that exactly, that punctuation mark? So see the period, actually it is full stop or a dot. So rule, use at the end of a complete sentence. Usually that punctuation mark, full stop, is it comes at the end of the sentence when the sentence is completed. वाक्य पूर्ण झाल्यानंतर वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप येतो आणि त्याचा अर्थ काय होतो की नाव सांगणाऱ्याचं जे काही म्हणणं आहे, वाक्य जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. आय वेंट टू द स्टोअर फॉर ग्रॉसरीज, फुल स्टॉप, complete sentence. What is the second rule when we use full stop? Use at the end of an indirect question. When speaker asks indirect question, at that time we use full stop, period. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे आपण डायरेक्ट इनडायरेक्टचे रूल शिकलेलो आहे. मग जेव्हा डायरेक्ट वाक्यामधला क्वेश्चन असेल त्याचा आपण जेव्हा इनडायरेक्ट करतो तेव्हा तो क्वेश्चन मार्क आपण काढून टाकतो आणि तिथे फुल स्टॉप लिहितो. सो दॅट फुल स्टॉप इज यूज्ड ॲट द एंड ऑफ ॲन इनडायरेक्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल, ही आस्क्ड where the milk was. Actually here is a question, but that question is indirect question, and so instead of question mark we have used full stop. You can see the symbol in corner, that blue मोठा पण एक टिंबर येतो फक्त. Now next one is comma. तुम्हाला माहिती कॉमा पण कसा आणि कधी वापरतो. इथे खाली कोपऱ्यात you can see the symbol of comma. Rule. Comma is use a comma to separate words or atoms in a list. When speaker want to separate two clauses or two part of the sentence, or he wants to make the atoms separate, at that time we use comma. She has 2 dogs, 3 cats, 1 bird and 5 fish in her house. काय सांगितलं आहे तर ह्या वाक्यामध्ये सगळे ॲटम्स आहेत वेगवेगळे आणि ते ॲटम्स वेगळे करण्यासाठी त्यांनी कॉमा वापरला आहे.
Use a comma to separate city from its state. I am from East Lansing, Michigan. So we are going to use comma to separate city from its state. आपल्या ॲड्रेसमध्ये पण आपण नाही का ॲट पोस्ट बारामती कॉमा टॅल बारामती कॉमा डिस्ट्रिक्ट पुणे, किंवा मग आपल्या कॉलेजच्या ॲड्रेसमध्ये आपण कसं लिहितो, शारदाबाई पवार महिला महाविद्यालय शारदानगर कॉमा बारामती कॉमा पुणे. So this is the thing, we are going to use comma to separate the city from the state or another place. Use a comma to separate the day of the month from the year. All of you know, तुम्ही वापरता पण आहे. He was born on August 4th, 1990. मंथ आणि डेट वेगळी करण्यासाठी इयरपासून आपण कॉमा वापरतो. Use a comma to separate two adjectives describing the words. When the word and can be inserted between them. She was a young, beautiful dog. Here, she was having a young and beautiful dog. तिच्याकडे एक छान चांगला कुत्रा होता जो दिसायला पण खूप चांगला होता. आता इथे अँडच्या ऐवजी ते अँड काढून कॉमा वापरला आहे. सो हियर इन्स्टेड ऑफ अँड कॉमा कॅन बी यूज्ड. Now another mark is question mark. What is question mark? All of you know, in the corner you can see that symbol, question mark. What is the rule for using question mark? Use a question mark only after a direct question. Question mark जो आहे ना तो फक्त आणि फक्त आपण केव्हा वापरतो? Direct question. Whether it is WH type question or yes no type of question. All of you know that there are two types of questions. WH questions, जे questions WH word न सुरू होतात, डायरेक्ट क्वेश्चन्स ज्याचे उत्तर आपल्याला एक्सपेक्टेड असतात. व्हॉट इज युअर नेम, व्हेअर आर यू गोईंग, व्हेअर इज युअर फादर, व्हेन विल यू कम टू मी. सो ऑल दीज आर डायरेक्ट क्वेश्चन्स, WH questions. For these questions we will use question mark. For yes no type of question we will use question mark. For example, are you coming with me? Are you happy? Am I too fast? All these are direct question, yes no type of question. So for both type question mark is used. Will you come over after school? Question mark. Now another familiar mark is exclamation point. एक्सक्लॅमेटरी मार्क म्हणतो आपण. एक्सक्लॅमेशन पॉईंट, एक उभी रेष असते आणि खाली डॉट असतो. काल आपण पाहिलं इंटरॉगेटिव्ह वर्ड्समध्ये. सो द सेम थिंग. यूज द एक्सक्लॅमेशन पॉईंट टू शो एम्फसिस ऑर एक्साइटमेंट. सो व्हेन वी आर युझिंग एक्सक्लॅमेटरी वर्ड और interrogative words. So after interrogative word we will have exclamation mark. For example, summer is in 3 months. Or wow, what a beautiful house it is. Wow. च्या पुढे जे मार्क येणार ते असणार आहे एक्सक्लॅमेटरी मार्क. उद्गारवाचक चिन्ह म्हणतो आपण त्याला. सो एक्सक्लॅमेटरी मार्क, एक्सक्लॅमेशन पॉईंट. अनदर वन इज कोटेशन मार्क. त्यालाच आपण काय म्हणतो? Inverted commas, single inverted comma, double inverted comma. Usually for direct sentence we use single inverted comma. Okay, so or double inverted comma, sorry. Rule: use quotation mark to set off a direct quotation. So when we are telling something in direct speech, for direct speech, reported speech, we are going to use double inverted comma, that is quotation mark. For example, what is your favorite color? You can see there are both marks.
Question mark is there as well as quotation mark is there, because it is direct question, so question mark, and it is direct speech, so inverted commas. Second rule, periods and commas always go inside the quotation mark. आता एक लक्षात ठेवायचं आहे की when we will use double inverted commas or quotation mark, full stop किंवा क्वेश्चन मार्क किंवा कॉमा असेल तर ते कुठे जाणार आहे, क्वेश्चन मार्क असेल तर ते डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये जाणार आहे आणि मग बाकीचं वाक्य येणार. इथं दाखवल्याप्रमाणे आय डोंट वॉन्ट टू गो स्कूल टुडे, कॉमा, अँड देन डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, Alan said. So here this is the thing that we will use double inverted comma, and whatever the marks after the sentence will come, they will be inside the sentence, inside the mark. Now one more mark, colon. What is colon? इथे खाली कोपऱ्यात दाखवले 2 डॉट असतात, एका खाली 1-2 डॉट. फुल स्टॉपला आपण एकच डॉट वापरतो आणि कोलनसाठी मात्र 2 डॉट वापरतात. व्हॉट इज कोलन? सी, वेन डू वी यूज कोलन? यूज द कोलन आफ्टर अ कंप्लीट सेंटेन्स टू इंट्रोड्यूस अ लिस्ट ऑफ ॲटम्स. एक कंप्लीट वाक्य आहे आणि त्यानंतर आपण काहीतरी लिस्ट देणार आहे, काहीतरी पॉईंट्स देणार आहे, तेव्हा आपल्याला ते वाक्य पूर्ण लिहायचं आहे. 2 टिंब, दॅट इज कोलन, and then we will give the list. For example, on my trip I will bring colon clothes, a pillow, a sleeping bag, a toothbrush and my teddy bear. So all these are the symbols that we use, marks that we use in the sentence. Rules. Rule number 2, use the colon after greeting of the person's name in a business letter. For example, dear Mr. Smith. Sometimes we use colon or we use comma also. In letters we use comma. In business matter they use colon. आता ह्याला जोडून अजून एक येतं तो सिम्बॉल म्हणजे सेमीकोलन. सेमीकोलन काय असतो तर वरती एक डॉट आणि खाली जो दुसरा डॉट आहे त्याच्याऐवजी कॉमा. एखादं अर्धवट वाक्य सांगताना आपण ते वाक्य नंतर पूर्ण करायचं पुढे तर आधी सेमीकोलन देतो आणि पुढे वाक्य पूर्ण करतो. पॅरेंथेसिस, आपण त्याला ब्रॅकेट म्हणतो, ब्रॅकेट. सो व्हॉट इज पॅरेंथेसिस? रूल, यूज पॅरेंथेसिस टू एनक्लोज words or figures that clarify or are used as an inside. So what is not more important but we want to express it. वाक्याचा एखादा भाग की जो फार महत्त्वाचा नाही आहे पण तो मेन्शन पण करायचा आहे, तो सांगायचा आहे पण, दाखवायचा आहे पण, अशा वेळेला तो पार्ट आपण इन ब्रॅकेट लिहितो, विच इज नॉट सो डायरेक्ट but important. For example, he received 150 points. आता ते 150 लिहिले कंसात, ते सांगणं इम्पॉर्टंट नाही आहे पण इन वर्ड्स माहिती असावं म्हणून आपण ते कंसात टाकलं. ऑन हिज मॅथ प्रोजेक्ट. लेट मी गिव्ह यू अनदर एक्झाम्पल. आय लाईक मेनी कलर्स इन ब्रॅकेट स्पेशली येलो. ब्रॅकेट कंप्लीट. I will use these colors for my project. आता इथे आय लाईक मेनी कलर्स हे जनरल वाक्य आहे पण कंसामध्ये लिहिलं आहे की स्पेशली येलो, ब्ल्यू, वॉट एव्हर जे काय असेल ते. मग ते स्पेशली येलो म्हटलं आहे तर ते सांगायचं नाही आहे समोरच्याला पण ते महत्त्वाचं पण आहे. सो दॅट पार्ट विल बी इन द ब्रॅकेट. त्याला आपण पॅरेंथेसिस हा शब्द इम्पॉर्टंट आहे. पॅरेंथेसिस दॅट इज ब्रॅकेट. Next mark, punctuation mark, is apostrophe. What is apostrophe? See, use the apostrophe when combining 2 words. It is always placed in the spot where the letter have been removed.
आपण युजली वापरतो. फॉर एक्झाम्पल शीज. पाहिलं तुम्ही, तो वरचा जो कॉमा आहे, आपण जो कॉमा खाली लिहितो, शब्दाच्या खाली लिहितो, शेवटी कडेला खाली, तोच शब्दाच्या वरती, त्याला म्हणायचं ॲपॉस्ट्रॉफी. पण इट हॅज स्पेशल फंक्शन. जेव्हा आपल्याला शॉर्ट फॉर्म वापरायचा आहे त्या व्हर्बचा, एखादा आपण अल्फाबेट काढून टाकतो आहे, आता इथे कंसात शी इज, ॲक्च्युली काय लिहायचं आहे, शी इज, बट वी मेक इट शॉर्ट, शीज. तो आय काढल्यामुळे त्या आयच्या ऐवजी तो ॲपॉस्ट्रॉफी आला. क्लिअर? यूज द ॲपॉस्ट्रॉफी टू शो पझेशन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पझेशन. प्लेस द ॲपॉस्ट्रॉफी बिफोर द एस. पझेशन म्हणजे काय? एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीची असेल तर ते सांगण्यासाठी आपण ॲपॉस्ट्रॉफी वापरणार आहे. दे फाउंड मिस्टर कॉनन्स ग्लोव्स. हँड ग्लोव्स. लेट मी गिव्ह यू सिम्पल एक्झाम्पल. आय वॉन्ट मीनाज पेन. आता हे मीनाज आहे ते कसं, मीना ॲपॉस्ट्रॉफी एस. ॲपॉस्ट्रॉफी एस म्हणजे काय, वरचा तो कॉमा आणि पुढे एस. मीनाज, मीनाचा. ओके, मीनाज. ग्लोव्स म्हणजे काय, पझेशन. सो ॲपॉस्ट्रॉफी इज यूज्ड फॉर पझेशन as well as when we are combining two words. Okay, so all these are the punctuation marks. Now students, for practice, what you can do, open your course book or read any English matter and focus on the marks, punctuation marks, and try to understand their functions. आता हे सगळं स्टडी करत असताना there are some other important things. What are the other important things? Beginning alphabet or letter of every sentence should be capital. आपल्याला खूपदा आपल्याकडनं हे चुका होतात. When we are writing any paragraph, in that paragraph first letter should be capital. For every sentence, after every full stop, when we will begin another sentence, the first alphabet should be compulsory capital. Name of a person, it should be in capital letters. Name of a city, it should be in capital letters. तर ह्या सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. when you are writing any answer in exam, all punctuation marks are important. तुम्ही जेव्हा परीक्षेमध्ये उत्तर लिहिता तेव्हा 2पैकी 1.5 मार्क मिळतात, तर त्यातला अर्धा मार्क जो आहे तो तुमच्या पंक्च्युएशनमुळे जातो. सो व्हेन यू आर रायटिंग एनिथिंग, बी केअरफुल अबाउट द पंक्च्युएशन मार्क्स. सो थँक यू व्हेरी मच.